नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव असून तुम्ही बघता 171 यूट्यूब चॅनल. मित्रांनो आहे ना, मी माझ्या वेन्यूच्या बाबतीत सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं की वेन्यूच्या पेट्रोल इंजन कसं आहे, त्यानंतर E20मुळं काय होणार आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण आज आहे ना, मी वेन्यूमध्ये आहे ना, म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ना प्लस पॉईंट आहेत किंवा आहे ना, या प्राईज मनीमध्ये ही जी गाडी आहे ना, मला एकदम म्हणजे एवढी फीचर भेटलेत ना की जे यार मला आहे ना खूप चांगली वाटली. तर काय आहे ना, मारुतीमध्ये जावं नाही तर अजून कोणत्याही ब्रँडमध्ये जावं, एवढे चांगले फीचर आहेत ना कंपनी देत नाही आहे. सेकंड बेस वेरियंट आहे पण तरी कंपनीने खूप चांगली फीचर दिलेत. आता काय काय फीचर दिलेत नाही हे तुम्हाला मी सांगतो. आणि जी पण लोक नवीन आहेत ना, प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा 7164ला, आणि अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला येत राहतील. आणि माझी जी वेन्यू आहे ना ही ज्याची प्राईज होती त्या टायमाला आहे ना, मी काहीतरी 10-20ला घेतली होती. आता भले तिची प्राईस थोडीशी वाढली असेल आणि थोडीशी कमी पण झाली असेल, कारण का GST लागलं आहे आणि प्राईस ह्यांनी वाढली असेल की तेव्हा मी घेतली होती ना, तेव्हा ती म्हणजे थोडं मार्केटमध्ये नवीन फेसलिफ्ट होता वेन्यूचा. थोडंसं जे माझे भाई केस वाढलेत त्याच्यावरती इग्नोर कारण काय आहे ना, टाईम भेटत नाही. पहिली गोष्ट केस कापण्यासाठी टाईम मला एकतर स्पेशली काढावा लागेल. आणि बघा मी तुम्हाला सांगतो, वेन्यूचा जो सेकंड बेस वेरियंट आहे ना, सेकंड बेस वेरियंटमध्ये मारुती तुम्हाला काय देते. मारुतीचा तुम्ही VXI वेरियंट घेऊन बघा. तो VXI वेरियंटमध्ये जरी तुम्ही बसले ना तरी तुम्हाला थोडंसं बेसवाला आहे ना जो फील येणार. पण भाई वेन्यूचे तुम्ही सेकंड बेसमध्ये जाऊन बसा की तुम्हाला आहे ना बेसवाला फील येणार नाही. असं वाटेल की हा आहे ना सेकंड टॉप वेरियंट असेल किंवा त्याच्या खालचं थोडासा वेरियंट असेल, मिड वेरियंट असेल. पण यार सेकंड बेसमध्ये जर कंपनी एवढे फीचर देतं तर विचार करा वेन्यूच्या टॉप एंड वेरियंटमध्ये काय फीचर असेल. आता आहे ना मित्रांनो, तुम्हाला मी माझी गाडी दाखवतो की जी मी गाडी घेतली आहे, कोणची गाडी आहे, कोणची गाडी माझ्याकडे, मी कोणची गाडी चालवतो आणि कोणत्या गाडीबद्दल मी बोलतो आणि ते तुम्हाला दाखवतो. ते आहे होंडा कंपनीची वेन्यू. मित्रांनो हा जो समोर तुम्ही वेरियंट बघताय एस वेरियंट आहे पेट्रोलमध्ये, म्हणजे कंपनी ह्याला आहे ना सेकंड बेस वेरियंट म्हणून ओळख जाते. जसं आपलं मारुतीमध्ये असते ना की LXI, VXI, ZXI. त्यामुळे हा जर असं समजा की तुम्ही VXI वेरियंट असं समजा की सेकंड बेस वेरियंट आहे. आता ह्या गाडीबद्दल मी तुम्हाला आहे ना पेट्रोलचं बोललो, ह्या गाडीची ॲव्हरेज कमी देते, ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या. चला यार ॲव्हरेज सोडा, पण कंपनीने चांगल्या काय काय गोष्टी दिल्यात ना ह्या गाडीमध्ये ते आपण बघू. काय होतं माहिती आहे का, आपण जसं गाडीचं आहे ना वाईट गोष्टी बोलतो ना, तसं चांगल्या गोष्टी पण गाडीबद्दल बोलल्या पाहिजे किंवा काय काय कंपनीने चांगले फीचर्स दिलेत ना त्याबद्दल पण बोललं पाहिजे. सगळ्यात पहिलं ना ह्या गाडीचा जो फीचर मला चांगला वाटला ना तो आहे ह्या गाडीची आहे ना मित्रांनो सेकंड बेस असल्यामुळे ना, आता बेस वेरियंट आहे ना हा तुम्हाला मी कसं दाखवतो की इथं फ्रंटवरती इंडिकेटर येतो आणि जर वरचा वेरियंट असेल तर आपल्याला जे ORBM आहे त्याच्यावरती इंडिकेटर येतो. तर हा बेस आहे. आता बेस वेरियंटमध्ये आहे ना कंपनी तुम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारची आहे ना की देते. विचार करा, जी आपली रिमोट की आहे ती देते आणि ह्याची पण बाईक क्वालिटी बघा किती चांगली आहे कंपनीने दिली. इथं जो आहे होंडाईचा लोगो, इथं जो आहे होंडाईचा लोगो, त्यानंतर इथं तुमचं लॉकचं बटन, त्यानंतर हे जर दाबून ठेवलं तर आपली फक्त आहे ना बूट जो आहे तो ओपन होतो. त्यामुळे ना चावी जी आहे ही चांगली दिली. सेकंड बेस वेरियंट आहे, तुम्हाला एवढी चांगली चावी देते, अजून काय पाहिजे नाही. दुसरी जो फीचर आहे ना ह्याच्यामधलं तो मला आहे ना पर्सनली खूप आवडला. तो म्हणजे आहे ना, आता ही जी चावी आहे आपण ह्या चावीने जसं आहे ना अनलॉक करू ना तसं बघा ह्याच्यामध्ये तुमचा हॉर्न पण लागतो, त्यानंतर हे जे इंडिकेटर आहे ते पण लागतात आणि त्यानंतर जर आहे ना ह्या गाडीचे हेडलाईट आहेत ना हे पण ऑन होणार जेव्हा तुम्ही आहे ना ही गाडीने जेव्हा ह्या चावीने जेव्हा आहे ना आपण गाडी चालू करू तेव्हा. त्यामुळे ना जी हेडलाईट चालू होती ना ही मला खूप चांगली वाटते, कारण का जेव्हा आपण आहे ना म्हणजे मित्रांमध्ये बसलो असतो किंवा आपल्याला ह्या गाडीला पण कोण समजा लावून बाजूला जर समजा कोण उभं राहिलं असं आणि जर आपण अनलॉक केलं तर तेव्हा लाईट पण लागते ना, तेव्हा त्याला वाटतं की यार भाई खूप टॉप एंड वेरियंट आहे, वरचा वेरियंट एवढं चांगले फीचर आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे ना थोडंसं त्यामध्ये आपली यार थोडीशी इज्जत वाढते की बाबा एक चांगला फीचर आहे या गाडीमध्ये. त्यामुळे असं वाटणार नाही की त्यांना की बाबा बेस वेरियंट घेऊन आले त्यामध्ये काय फीचर नाही आहे. भले आता ह्याच्यामध्ये आहे ना जी लाईट आहे ना ही तुम्हाला हॅलोजनमध्ये, आता ही जी लाईट आहे हॅलोजनमध्ये आहे, मी चेंज नाही केली, मला LED टाकायचे. पण मला काय असं होतं माहिती का, थोडंसं मला ह्याच्या गाडीसोबत आहे ना काही बाहेरून काम नव्हतं करायचं, पण या गाडीचा जे हेडलाईटचा जो थ्रो हा चांगला नाही. आणि जेव्हा मी पण चावीने आहे ना चालू करतो ना तेव्हा ती ही जी पिवळी जी लाईट आहे ना ती एवढं शूट होत नाही ह्या गाडीला, त्यामुळे मी LED पण करून घेणार आहे. आणि अजून एक जी गोष्ट आहे ती आहे ही जी ग्रिल. आता ही जी ग्रिल आहे ना तुम्ही बेस वेरियंट किंवा टॉप वेरियंटमध्ये ही कंपनी ही ग्रिल देते, जेणेकरून आहे ना बेस वेरियंट जरी घेतलं ना सगळ्यात जो बेस वेरियंट येतो आहे हा होंडा वेन्यूचा, तरी तुम्हाला आहे ना लुक जो आहे ना वेन्यूचा तो असाच दिसणार आहे. त्यामुळं काही चेंजेस वाटणार नाही आहे. म्हणून आहे ना एक टॉप मॉडेलची ग्रिल कंपनी देते, ही पण एक चांगली गोष्ट आहे. नाही तर नंतर आपल्याला काय वाटतं की नाही बाबा गाडी बेस मॉडेल वाटते, आपण आहे ना टॉप मॉडेलची ग्रिल लावून घेऊ, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा ही ग्रिल लावायची गरज नाही पडणार. त्यामुळे लुक गाडीचा आहे ना खूप चांगला वाटतो आहे.
अजून एक गोष्ट आहे ना मला या गाडीची जी चांगली वाटली, भले हा फीचर नाही आहे पण ही गोष्ट मला या गाडीची चांगली वाटली ती म्हणजे या गाडीची जे कॅप आहे ही पण आहे ना म्हणजे कंपनीने ब्लॅक केली आणि जे स्टील रिम्स हे पण ब्लॅक केले, जेणेकरून आहे ना आपण काय करतो जेव्हा कंपनी जसं मारुती गाडीमध्ये देते की सिल्वरशी तुम्हाला व्हील कॅप देते, मग आपण त्याला ब्लॅक करून घेतो, त्यानंतर वेगवेगळे जे टेपिंग करून घेतो, पण हे जे कंपनीनेच करून दिलं आहे ब्लॅकमध्ये, त्यामुळे ना बघा ज्याला नॉर्मलशी गाडी चालवायची त्यांना जास्त काही करायची गरज पडणार नाही आहे, कारण का लुक तसाही चांगला वाटतो आहे आणि खाली जी तुमची रनिंग प्लेट आहे ती पण एकदम खूप चांगली केली आहे कंपनी. आणि आहे ना हा जो तुम्ही लुक बघताय होंडा वेन्यूचा साईडून आहे ना ह्याच्यामध्ये मी काही चेंज नाही केलं, फक्त ह्याच्या डोअरमध्ये तुम्ही क्रोमची फिनिशिंग बघताय ना ते चेंज केलं, नाही तर आहे ना पूर्ण अशी तुम्हाला आहे ना बघायला भेटत. त्यामुळे ना SUVमध्ये ही गाडी आहे ना खूप चांगली वाटते, SUV टाईपमध्ये किंवा आहे ना लांबून ह्या गाडीचा लुक जो आहे ना हा खूप चांगला वाटतो आहे. आता हे जेव्हा आहे ना टायर जेव्हा चालते ना तेव्हा पण आहे ना थोडीशी गाडी वॉशिंग करायची गरज आहे, कारण का खूप जे आहे ना पावसाने खराब झाली आहे, पण खूप चांगली वाटते. जसं जर आपल्याला ज्याला समजा शॉक नसेल काय जास्त अलॉय टाकायचं नाही तर त्यांच्यासाठी बेस्ट राहील ही जी व्हील कॅप किंवा ही जे स्टील रिम आहेत ते. आणि आहे ना बेस वेरियंट सेकंड बेसपासून कंपनी तुम्हाला आहे ना रूफ रेल्स देते, जेणेकरून जी आपली SUVचा जो लुक आहे ना हा खूप चांगला वाटतो आहे. प्लस शार्टमिन अँटिना पण भेटतो आहे. आता मारुतीच्या तुम्ही सेकंड बेसमध्ये जरी गेले तरी ते तुम्हाला साधासा अँटिना देते, पण कंपनी शार्पटिन अँटिना त्यानंतर रूफ रेल्स देते ना, जेणेकरून गाडीचा असं वाटणार नाही की ही सेकंड बेस वेरियंट आहे, टॉपनच वेरियंट वाटणार आहे. आणि मागून पण जर समजा इथं कनेक्टिंग लाईट टाकली तरी पण खूप चांगली वाटेल. डिफॉगर पण भेटतो आहे कंपनीकडून, त्यामुळं काय पाहिजे फक्त एक जे ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला वायफर वॉशर नाही बघायला भेटणार, पण ते आपण आफ्टर मार्केट करू शकतो. आता मित्रांनो आहे ना मी हुंडाई वेन्यूच्या आतमध्ये आलो आहे आणि माझ्या ज्या गाडीचा इंटिरियर आहे तो काहीतरी अशा प्रकारे बघायला भेटेल. हुंडाई वेन्यूमध्ये भाई ही गोष्ट मला खूप चांगली आवडली की भाई कंपनी सेकंड बेस पेरेंट म्हणते, पण सेकंड बेसमध्ये भाई तुम्हाला मीटर कॉन्सोल हा पूर्ण डिजिटलमध्ये कोणची कंपनी देईल हे मला सांगा यार. सेकंड बेसमध्ये पण कंपनी तुम्हाला मीटर कॉन्सोल हा पूर्ण डिजिटलमध्ये देते. आता हे जे स्टेअरिंग कंट्रोल आहेत ना इथून तुम्ही पूर्ण चेंज करू शकता, हे जर दाबलं तर इथं पूर्ण ज्या गाडीचे इथले लाईट्स डोअर त्यानंतर हर एक गोष्ट, त्यानंतर ह्याला रिसेट पण तुम्ही करू शकता परत. त्यानंतर इकडे ह्या साईडला जर बघितलं तर ह्या गाडीची बघा इथे तुम्हाला RPM दाखवली जाईल, इकडं त्यानंतर स्पीड दाखवली जाईल, खाली पण पूर्ण असं एकदम. त्यामुळे ना मला अरे यार सेकंड बेसमध्ये कंपनी तुम्हाला एवढी चांगल्या प्रकारची जर मीटर कन्सोल देते, त्यामुळं यार. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती आहे टायर प्रेशर. वरती जर तुम्ही बघितलं तर ह्या गाडीची किलोमीटर किती चालेल, खाली जर बघितलं तर तुम्हाला ओडोमीटर बघायला भेटेल आणि सेल्सियस पण आहे. त्यानंतर टायर प्रेशर पण ह्याच्यामध्येच तुम्हाला दाखवलं जाईल की तुमच्या गाडीमध्ये टायर प्रेशर किती. आता टायर प्रेशर बघण्यासाठी थोडंसं गाडी ड्राईव्ह करावं लागेल, तर आपण आहे ना थोडीशी गाडी ड्राईव्ह करून बघू की ज्याच्यामध्ये तुम्हाला टायर प्रेशर आहे जो हा दाखवला जाईल कंपनीकडून, गाडीकडून. आता थोडीशी मी आहे ना गाडी ही चालवली, ह्याच्यामध्ये बघा टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम की कोणत्या टायरामध्ये किती हवा आहे. पुढचे 2 टायर आहे त्यामध्ये 35 आहे, पाठीमागं जे टायर आहे एकामध्ये 34 आणि एकामध्ये 30 आहे. जी फॉर्च्युनर बघते ना, फॉर्च्युनर घ्यायचं जे स्वप्न बघते त्यांच्यामध्ये पण आहे ना टोयोटा आणि फॉर्च्युनरमध्ये पण हे जे फीचर आहे तो दिला नाही आहे. विचार करा 50 लाखाच्या गाडीमध्ये नाही, पण जे हुंडईमध्ये सेकंड बेस वेरियंट जो येतो आहे त्याच्यामध्ये हा फीचर आहे. आणि हा फीचर आहे ना यार खूप कामाचा आहे. जर समजा आपण 4-5 दिवस गाडी समजा ठेवली आणि जर समजा गाडी पंक्चर असून हवा एकदम एका साईडचं गेली असेल तर याच्यामध्ये कळून येतं. जर समजा कोणची जरी हवा गेली ना तरी त्या साईडचा जो टायर आहे ना हा थोडासा रेडचा होतो, त्यामुळे आपल्याला कळून येतं की बाबा हवा जी आहे ना गाडीमध्ये कमी आहे. त्यानंतर जर ह्याच्यामध्ये बघितलं ना तर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम येते. त्यानंतर जर बघितलं तर आयडल ह्या साईडला जर बघितलं तर आयडल स्टॉप स्टार्टचं जे बटन आहे ना ते पण दिलं आहे, ज्याच्यामध्ये खाली जर बघितलं तर ट्रॅक्शन कंट्रोल पण आहे. त्यानंतर हिल असिस्ट कंट्रोल पण ह्या वेरियंटमध्ये येतो आहे. काय पाहिजे ना यार, फीचरनी आहे ना पूर्ण गाडी जी आहे ही भरली. आणि यार सेकंड बेसमध्ये मी एवढं एक्सपेक्टेशन केलं नव्हते की मला एवढे फीचर भेटेल. त्यानंतर इकडे जर बघितलं तर तुम्हाला टच स्क्रीन देते कंपनी. आता हे जे तुम्ही पूर्ण बघताय ना हे आहे साऊंडचं. जर समजा आता ह्या जे डोअर आहेत ह्याच्या 4ही डोअरमध्ये जे स्पीकर आहेत, जर तुम्हाला आहे ना पुढच्या 2 डोअरमधले जर स्पीकर चालू ठेवायचे असेल ना तर ते पण तुम्ही करू शकता, किंवा पाठीमागचे जर 2 डोअर्समध्ये स्पीकर वगैरे असेल ना ते पण ठेवू शकता. समजा पुढं ड्रायव्हरला जास्त गाणं ऐकायचं नाही आहे तर हे जे पॉईंट आहे ना हा तुम्ही मागं करून आहे ना पाठीमागचे जर ज्या व्यक्तीला गाणं ऐकायचं तो ऐकू शकतो, पुढच्या व्यक्तीला थोडासा कमीसा आवाज येईल. म्हणून यार एवढे चांगले चांगले जर फीचर ही गाडी देते तर का नाही लोक घेणार मला ते सांगा. त्यामुळे ना आता थोडंसं जास्त करून आहे ना हुंडई वेन्यू मी जरा जास्तच बघतो
शकतो. कारण का वेन्यू ज्या लोकांना समजा क्रेटा जरी घ्यायची असेल ना, ती लोकं पण आहे ना वेन्यूकडे शिफ्ट होतात. त्यानंतर हे जे पूर्ण स्क्रीन आहे त्याचं जो ब्राईटनेस आहे ना हा पण आपल्या अकॉर्डिंग करू शकतं, कमी जास्त करू शकतं. त्यानंतर वायफाय, त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही अँड्रॉइड ऑटो कारप्ले पण चालू शकता. त्यामुळं चांगलीशी आहे ना. त्यानंतर हे क्लायमेट कंट्रोल पण ह्याच्यामध्ये आहे की तुम्हाला कशी क्लायमेट कंट्रोल ठेवायचा आहे, तो सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. व्हॅल्यू जो आपलं साऊंडचा कंट्रोल आहेत. म्हणून आहे ना भाई हे जे तुमचं समोर बघताय ना हे पण तुम्ही पूर्ण चेंज करू शकता. म्हणजे त्यामुळे ना कंपनीनी जे ह्याच्यामध्ये भाई पूर्ण भरून जे फीचर ते दिले, त्यामुळं भाई मला पण वाटलं नव्हतं की एवढे फीचर देईन. आणि आहे ना मी जशी गाडी घेतल्यानंतर अजून ही जी बघा यार हे पण काढलं नाही. म्हणजे विचार करा की मी गाडीला केवढ्या वेगळ्या प्रकारे जपतोय. कारण का यार गाडीशी आहे ना एक थोडंसं मी कनेक्ट झालो आहे. त्यामुळं मला ही गाडी आहे ना थोडीशी पर्सनली आवडती पण आहे. भले थोडासा ॲव्हरेज कमी देते पण यार ते थोडंसं मला इग्नोर करावं लागेल. त्यामुळे ना इथे पण बघा कंपनीने चांगलासा स्पेस दिला. आता समजा इथे जर समजा को पॅसेंजर साईडला एखादा व्यक्ती बसला आहे, त्याचा तो समजा जर थोडासा फोन खेळत असेल आणि जर त्याला समजा आता फोन खेळून व्हायचं तो खिशामध्ये तर नाही ठेवू शकत. जेव्हा आपण आहे ना गाडीत बसतो ना तेव्हा फोन खिशामध्ये नाही ठेवू शकत. तर त्यासाठी आहे ना इथं चांगलासा स्पेस दिला की जिथे तू त्याचा फोन ठेवू शकतो. त्यामुळे ना हुंडई व्हेन्यूमध्ये भाई जे पण काम केलं ना ते पूर्ण विचार करून केले. त्यामुळं मला तर हे एकदम चांगलं वाटतं. वरती जर बघितलं ना तर एकदम भाई जो क्वालिटी आहे ना ही जे प्लॅस्टिकची जी क्वालिटी आहे ना ही यार खूप चांगली वाटते मला, माहिती का. आणि डुअल टोनमध्ये इंटिरियर आहे त्यामुळे ह्या गाडीचं जे इंटिरियर आहे ते पण मला खूप चांगलं वाटलं आहे. आता ह्याच्यामध्ये आहे ना बघा जर समजा काय होतं माहिती का, कधी कधी आहे ना आपल्या गाडीमध्ये समजा जी व्यक्ती बसली असेल ती समजा आपण त्याला कुठं सोडत असेल तर समजा तो उतरतो आणि कधी कधी काय होतं त्यांच्याकडून आहे ना हा जो दरवाजा आहे ना हा एकदम थोडासाच लागतो. आता आहे ना बघा इथे तुम्ही जे आपलं मीटर कन्सोल आहे ना ह्याच्यामध्ये दाखवलं आहे की जो डोर आहे हा पूर्णपणे बंद नाही आहे. तरी मी नॉर्मलचा बंद केला आहे पण ह्याच्यामध्ये दाखवतं आहे की ना पूर्णपणे बंद नाही. आणि जर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा गाडी चालू ना तेव्हा गाडी बघा काय रिस्पॉन्स देते तुम्हाला. बघा एक नॉर्मलच्या स्पीडवरती जर गेलो ना तर गाडी बघा तुम्हाला आहे ना काय रिस्पॉन्स देईल. बघा भाई असा आवाज करते ना जसं काय वाटतं की भाई पूर्ण इमर्जन्सीच आहे काहीतरी. केवढा खतरनाक आवाज आहे बघा. आता जवळ आहे ना तुम्ही हा डोर आहे ना व्यवस्थित बंद नाही करणार ना तवर जो आहे ना हे इंडिकेटर जी गाडी आहे ती दाखवतच राहणार तुम्हाला. त्यामुळे हा एक जो फीचर आहे ना हा सेफ्टी वाईज तर खूप चांगला आहे जो कंपनीने दिला आहे. यार एवढे फीचर तुम्हाला भेटणार आहे ना त्यामुळे यार मला ही गाडी जी आहे ना फीचर वाईज तर खूप चांगली वाटली. आता सेकंड बेस मिररमध्ये काय पाहिजे आता मी जो डोर आहे हा थोडासा व्यवस्थित लावतो. फक्त एकच गोष्ट जी आहे म्हणजे निगेटिव्ह आहे ना ते थोडंसं की आहे ना हे जे ORBM आहेत ना हे फोल्ड होत नाही. हे तुम्हाला आहे ना हातानेच फोल्ड करावे लागेल. ठीक आहे यार हे आफ्टर मार्केट काम होऊ शकतं ORBMचं मला तर असं वाटतंय. आफ्टर मार्केटमध्ये आहे ना एक गोष्ट होऊ शकतं पण हे फीचर नाही होऊ शकत. आता जर समजा जे तुमचं मीटर कन्सोल आहे हा तुम्ही LED नाही करू शकत आफ्टर मार्केटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे बाहेरून जी टच स्क्रीन भेटते ना ती जरी बाहेरून किती चांगली अँड्रॉइडमध्ये लावली ना तरी ती लोकांना आहे ना कळून जाते की भाई ही जी स्क्रीन तुम्ही लावली आहे ना ही कंपनीची नाही आहे, ही बाहेरून आहे. त्यामुळं थोडासा इंटिरियरचा जो लुक आहे ना तो थोडासा ह्याच्यामध्ये खराब वाटतो मला. बाहेरून जेव्हा स्क्रीन किती चांगली भाई किती चांगलं काम करणारा व्यक्ती जरी असेल ना तरी ही टच स्क्रीन आहे ना माणसांना आहे ना समजूनच जाते की बाबा हे जे काम आहे हे बाहेरून केलेलं आहे या व्यक्तीने. आणि अजून एक जो फीचर आहे ना तो सेफ्टी वाईज खूप चांगला आहे. तो म्हणजे यार ह्या गाडीमध्ये आहे ना कंपनीने चाइल्ड लॉक दिलं आहे. आता हे जे लॉक आहे ना तुम्ही आपली जी चावी आहे ना ह्याने समजा आहे ना असं इकडं जर केलं ना तर हे चाइल्ड लॉक लागतं. ज्याच्यामध्ये समजा आपण जर समजा बारीक पोरं पाठीमागच्या साईडला जर बसवलं ना तर त्यांनी किती गाडी ही जी इथून लॉक उघडून जर इकडून जरी किती लॉक उघडलं ना तरी गाडीचे हे आणि तो डोर हा चाइल्ड लॉकमुळे ना ओपन होणार नाही. आणि हे सेफ्टी वाईज खूप चांगला फीचर वाटतो मला ह्या हुंडई व्हेन्यूमध्ये. गाडीचे जे चांगले जे फीचर आहेत हे मी तुम्हाला सांगितले. व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो खूप खूप धन्यवाद. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण नवीन आहेत. प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्हाला सांगायची मला वेगळी काही गरज पडणार नाही.